वेदांचे अधिकरण ते बंधूया श्रीचरण श्री गुरूंचे सद्गुरुनाथ महाराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र यथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार वासा माऊली ज्ञानेश्वराची पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपलं आज प्रत्यक्ष हरिपाठाला प्रारंभ होते। गेल्या 3 दिवसापासून आपण या हरिपाठाचं द्वार तयार केलं आणि त्या दरवाज्यातून म्हणजे प्रस्तावनेच्या रूपाने आपण दरवाज्यातून आत आलो आहे। आणि माऊली या अभंगाची सुरुवात करताना पहिला शब्द उच्चारण करतात, देवाची द्वारी वा क्षणभरी तेने मुक्तिचारी झाली येणं। हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्री द्वारी बाह्य सदा, ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा द्वारकेचा राणा आढावा करी। असा पहिले 4 चरण याच्यामध्ये हरिपाठाचे 4 चरण माऊली म्हणून दिले। आता हरिपाठाचा विचार करताना माऊलींनी दुरुक्ती केलेली आहे 2दा, हरिमुखी म्हणा। आता दुरुक्ती खरं तर हा दोष आहे, पण माऊलींनी पुन्हा आपल्याला म्हटलं की हरिमुखी म्हणा हरिमुखी। एखादी गोष्ट जर कोणाच्यावर बिंबवायची असेल आपल्याला तर आपल्याला काय करावं लागते, असं म्हणावं लागते पुन्हा म्हण। एक गोष्ट जी गोष्ट म्हणणं आवश्यक आहे ती गोष्ट आपण वधवून घेतो की तू तिथं जा आणि त्यांना हे सांग, काय म्हणशील असं म्हण, काय म्हणशील असं बोल। म्हणजे जे निश्चितपणे बोलायचं आपल्याला असते त्याच्यामध्ये आपण पुन्हा सांगतो की मला ते पक्क सांग। त्यामुळे जीवाचा स्वभाव माऊलींना माहीत आहे की हरिमुखी म्हणा हे सोडून सगळंच बोलते, आणि हरिमुखीने बोलायचं म्हटलं ते शक्य होणार नाही। आणि म्हणून तिथे दुरुक्ती आलेली आहे। पुन्हा माऊली म्हणतात हरिमुखी म्हणा। आता हरिमुखी म्हणा असे म्हणणाऱ्याला पुण्याची गणना कोण करी असायला। जो हरिहरी म्हणतो त्याची पुण्याची गणना कोण करी, म्हणजे मग त्याच्यात पुण्याची गणनाच करता येणार नाही, एवढं अगणित पुण्य निर्माण होते असा एक अर्थ माऊली सांगून जातात। एक सरळ अर्थ घेऊया, मग आपण त्याच्या आत्मात्म्य शिरूया। असोनी संसारी जीवे वेगू करी। जो संसारात आहे आणि संसारात राहून जीवेला हरिनामाचा वेग देतो, याचे 2 काय कारण आहे। असोनी संसारी याच्यामध्ये माऊलीचा अधिकारी कोण आहे, संसारी। संसारात उपलब्ध असलेल्या व्यक्तींसमोर, उपलब्ध असलेल्या परिस्थितीसमोर जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीत तुम्ही काय करा, त्याचा त्याग न करता संसारातच राहा। असोनी संसारी जीवेला वेग द्या। माऊलींना इथं अभिप्रेत काय आहे की जो संसारी आहे तो जीवेचा कशाचा वेग देतो, हरिनामाच्या वेगा सोडून सगळाच वेग देतो। आता आपला वर्ग बंद झाला, 5 मिनिटात इतक्या भर चालू होतात आपल्या चर्चा की आपल्या चर्चा 1 तास वर्ग आणि 1.5 तास चर्चा चालते। काय कारण आहे, आपण वाईट अवस्थेतला भाग नाही, आपण चांगलेच आहोत। कारण अनंत जन्मातले संस्कार इतके संसाराचे आहे की संसार करता तो गोड वाटायला लागला। आणि म्हणून माऊली बोलतात की विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू विषय तो गोडू जो अशी झाला। जो विषय कडू आहे तो गोड लागतो, पण जो विषय गोड आहे तो कडू लागतो। त्याचं काय कारण आहे, अनंत जन्मातले संस्कार आहे की तो संसार करता काय करायला लागतो की तो आपल्याला खूप संस्कार झाले। म्हणून प्रयत्नाने परमार्थ करावा लागतो आणि संसार सहज होतो। संसाराचं ट्रेनिंग दिलं काय आपल्या लोकांना की नंतर असं करा म्हणून ते ट्रेनिंग अनंत जन्माचं ढेलेलं आहे, करूनच आलेला। आणि म्हणून असोनी संसार, इथं माऊलीचा अधिकारी कोण आहे, संसारातली व्यक्ती। तो संसारात असू द्या, जीवे वेगू करी, जीवेला वेग देतो। आणि वेदशास्त्र सगळं शास्त्र म्हणजे हरीच्या महात्म्याविषयी जो हरीचं महात्म्य गातो त्याला काय करतात
की वेदशास्त्र सदा बाह्या उभारून त्याचं स्वागत करतो, ग्वाही देते. कोण देते ग्वाही? तुम्ही असं करा मग तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल. किती होईल? अगणित होईल. असं कोण सांगते? वेदशास्त्र सांगते. आणि वेदशास्त्र तसं नाही सांगत, बाह्या उभारून हात उभारून सांगते की हो हो तुम्हाला पुण्याची नक्की होईल. पण इथं माऊलींनी जामीन दिलेला आहे. कशाचा जामीन दिलेला आहे? कोण जामीनदार आहे का? वेदशास्त्र. वेदशास्त्राची जामीन दिली की वेदशास्त्र सांगते की तुम्हाला अगणित पुण्य होईल. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. मी ज्ञानदेव. कोण सांगतो? मी ज्ञानदेव. व्यासाच्या खुणा म्हणजे महाभारताच्या संदर्भात असं सांगतो की व्यासाच्या खुणा म्हणजे महाभारताच्या संदर्भात सांगतो की द्वारकेचे राणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर भगवंत श्रीकृष्ण हरिचित्रात रमलेल्या पांडवाच्या घरी पांडवाच्या बाजूने त्यांच्या अंतःकरणात राहिले. ज्याने हरिनामाचा वेग दिला त्या हरिनामाच्या वेगामुळे इतकी अगणित पुण्याची प्राप्ती झाली की प्रत्यक्ष परमेश्वर कोणाकडून राहिले? त्या पांडवाच्या घरी राहिले आणि पांडवाच्या घरी सेवेला राहिले. आणि म्हणून माऊली म्हणतात की ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा. म्हणून काका असं निष्किलपणे आपल्याला सांगतात. किती वर्ष म्हणायचं म्हणाले की द्वारकेचा राणे पांडवाच्या घरी, एक दिवस द्वारकेचा राणा माझ्या घरी कधी होईल असं म्हणाले का? द्वारकेचा राणा माझ्या घरी ही परिणती आहे, त्याची प्राप्ती आहे हरिपाठाची. की असं करत 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 द्वारकेचा राणा माझ्या घरी. पण असं होत नाही. काका म्हणतात द्वारकेचा राणा तिथंच आहे आपल्याकडे, तो तिथं तू तिथंच बरं आहे बाबा, आमच्याकडे येऊ नको, आमच्याकडे नको आहे. आणि म्हणून हरिपाठ जे आहे ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणा, द्वारकेचा राणा पांडवाचा घरी. आणि असं सांगितल्यानंतर असा हा सरळ अर्थ पहिल्या अवलंबनाचा 4 चरणांचा आहे. हरिपाठ हे प्रवृत्तीशास्त्र नाही, हे निवृत्तीशास्त्र आहे. संसाराकडे प्रवृत्त करणारे जे संसारिक आहेत त्या संसारातून निवृत्त करून प्रवृत्त झालेल्या माणसाला निवृत्त करते. आणि निवृत्त करून काय करते की त्याला मोक्षशास्त्राकडे त्याची वाटचाल करते. बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी हरिपाठ. बहिर्मुख वृत्ती अंतर्मुख करण्यासाठी. बहिर्मुख वृत्ती काय? त्याचं कारण आहे ती परमेश्वर ते कोणी केली आहे? ब्रह्मदेवानेच बहिर्मुख केली आहे. आपल्या मुखावर बसलेले 5 ज्ञानेंद्रिय, ते 5 ज्ञानेंद्रिय बहिर्मुखच आहे. ते काय होतात? वृत्ती त्या माध्यमातून बाहेर जाते, त्या विषयाच्या आकाराचे होते, त्या विषयाला घेऊन आत येते आणि सुख येईल का असं वाटते. म्हणून मला चांगलं पाहावं वाटते, चांगला स्पर्श करावा वाटतो, चांगला गंध घ्यावा वाटतो, चांगली चव घ्यावं वाटते. कारण विषय कसे आहे? विषय गोड लागतात. पण विषयाने कितीही प्राशन केले विषय या 5 ज्ञानेंद्रियांनी तरी त्याला कधीही तृप्तता प्राप्त होत नाही. उलट काय होते? माऊली बोलतात की अग्नीत एखादं काही इंधन टाकावं त्याप्रमाणे काय होतात ते अजून ते जास्त खो करतात, म्हणजे त्याची वाढ होते. आणि म्हणून प्रवृत्तीशास्त्राकडून निवृत्तीशास्त्राकडे, प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे, अंतर्मुक्तीकडे वळणारं जर शास्त्र असेल तर माऊलीचं हे हरिपाठी शास्त्र आहे. सहज सोपं. शास्त्र म्हटलं की कठीण, शास्त्र म्हटलं की कळत नाही. कोणातरी शास्त्रात ज्यांना कळते त्याच्याकडे जावं लागते. हरिपाठात तसं काही कारण नाही. फक्त काय करा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता या अभंगाचा हा थोडक्यात सरळ अर्थ आहे. आता हरी अक्षरे वेदांचं बीज आहे. आपल्या गोष्ट सोपं आहे म्हणून एक आपण वाक्य बोलून गेलो. काकाचं वाक्य आहे. काय वाक्य आहे? की हरिपाठ हा सोपा आहे पण सहज आहे, पण सोपा नाही. सहज आहे, म्हणायला सहज आहे पण सोपा नाही. कारण ते हरी हे शब्द वेदाचं बीज आहे आणि वेदांचं बीज असल्यामुळे ते पवित्र आहे. अत्यंत पवित्र जर काय असेल तर हरिनामाचं तत्व आहे. कारण त्याच्यामध्ये कोणताही गुणांचा लेप नाही. अनंत जीवसृष्टीमधील मनुष्य शरीर हे मोक्षाचं पहिलं द्वार आहे. माऊलींनी दार शब्दाने वापरला. ज्या माऊलींनी मराठीवर प्रेम करावं त्या माऊलींनी हरिपाठामध्ये दार शब्द न वापरता द्वार वापरला, संस्कृतातला शब्द वापरला. हे विशेष. म्हणजे माऊलींनी हे सांगितलं आपल्याला की तुम्ही असं समजू नका की मला काही संस्कृत येत नाही. म्हणून अनुभवामृतामधल्या पहिल्या 5 ओव्या माऊलींनी ज्या मराठीत लिहिल्या त्या संस्कृताला लागवणार आहे. वाचता येत नाही आपल्याला.
कारण माऊलींचं कोणत्या भाषेवर प्रभुत्व नाही याची लिस्टच नाही, सगळ्याच भाषेवर प्रभुत्व आहे. आणि म्हणून माऊली इथं हरी हे शब्द वेदांचं बीज आहे, अनंत जीव सृष्टीमधील मोक्ष मंदिराचं हे पहिलं द्वार आहे, धार्मिक दार. कारण काय, मोक्ष मंदिराचं हे मनुष्य शरीर का दार आहे त्याचा विचार करूया. अनंत सृष्टीमध्ये आपण फिरत असताना आपण किती जन्म घेतले असतील आपल्याला माहिती, पण या सगळ्यामध्ये पाप पुण्य जर समान झालं तर मनुष्य शरीराची प्राप्ती होते. किती मोठं काम झालं, एक पाडाव पूर्ण केला आपण की आपल्याला मनुष्य शरीर भेटलं. जे चतुष्पाद आहे, ज्याला 4 पाय आहे, जे तिर्यक योनीमध्ये आहे, म्हणजे जे आडवे चालतात, गुरंढोरं किंवा मुंगी सरपटणारे प्राणी, हे काही उभे चालत आडवे चालतात, तिर्यक योनीमधले आहे. त्या तिर्यक योनीमधल्या सगळं म्हणजे मनुष्य शरीर सोडून मनुष्य शरीरामध्ये स्त्रियांसुद्धा आल्या, हे सोडून कोणालाही मोक्षाची प्राप्ती होत नाही. का नाही होत, कारण ती व्यवस्थाच नाही. त्या मॉडेलमध्येच ती व्यवस्था नाही, फक्त याच मॉडेलमध्ये व्यवस्था आहे की आपलं स्वरूप आपल्याला राहत आहे. आणि म्हणून उपनिषदामध्ये विचार आहे की उपनिषदामध्ये त्यांनी रूपक केलं की हे त्यांनी भगवंताने एक 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 घोडा तयार केला, काय तयार केली, बैल तयार केला, मग त्यात जाऊन पाहिलं त्यांनी काय दिसते, तर त्यांना भोगच दिसले सगळे. त्याला झोप दिसली, त्याला मैथून दिसलं, त्याला आहार दिसला, आहार निद्रा भय दिसलं, मैथून दिसलं. त्याला वाटलं रे मग मी, पण या मॉडेलमध्ये हे तीन व्यतिरिक्त अजून एक दिसलं. काय दिसलं की मी दिसतो, अरे हे चांगलं मॉडेल आहे. म्हणून हे मनुष्य शरीर अनंत सृष्टीमध्ये फिरत फिरत पाप पुण्य समान होणं हे फार मोठी गोष्ट आहे. त्याला काकतालीय न्याय म्हणतात. काकतालीय न्याय म्हणजे अशी टाळी वाजवावी आणि टाळी वाजवल्याबरोबर कावळा त्याच्यामध्ये पकडला जावा, तर किती दुर्मिळ गोष्ट आहे. असं क्वचित घडते की या सृष्टीमध्ये आपण जन्म घेता 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 एक दिवस असा येतो की पाप पुण्य समान होते. आता पाप पुण्य समान होते म्हणजे काय, आपण केलेलं पाप आणि आपण केलेलं पुण्य हे 50-50% वर येते असं आहे काय. इथं वजाबाकी नाही, इथं बेरीज नाही. आपण केलेलं पाप हे पापच राहते ना आपण केलेलं पुण्य पुण्यच राहते. कर्माचा सिद्धांत आहे तो, एक दिवस स्वतंत्र पोहे, कारण थोडासा भाग आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये आला. तो कर्माच्या सिद्धांताचा एक स्वतंत्र अध्याय घ्यायचा विचार आहे. एक दिवस कर्माचा सिद्धांत, त्यातला सिद्धांत आहे की पाप केलं, समजा आपण पाप केलं तर मेजरमेंट केलं की इतकं इतकं पाप केलं, इतकं इतकं पुण्य केलं, पण पुण्य केलं पाप नष्ट होईल काय नाही. पण अशी ती बरीच वजाबाकी होत नाही. तसं पाप आणि पुण्य समान होणं आणि समान झाल्यानंतर ही प्राप्ती होते या शरीराची. आणि म्हणून अनंत जीवसृष्टीची मनुष्य मोक्ष मंदिराचं पहिलं द्वार आहे, कारण ज्ञानाची व्यवस्था याच मॉडेलमध्ये आहे. आणि म्हणून या दारातून त्या मंदिरामध्ये प्रवेश मिळतो. कोणत्या ज्ञानाच्या दारामध्ये प्रवेश मिळतो. आता ज्ञानाची व्यवस्था याच्यामध्येच आहे. आता ज्ञानाची व्यवस्था काय की आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे मनुष्याला, की तुम्ही आपलं प्रारब्ध आपण निर्माण करू शकतो. आपलं प्रारब्ध आपण निर्माण करतो. आता बघा आपण इथे सगळेजण बसलेले आहे. नेहमीच उदाहरण छोटंसं देतोच. तुम्ही इतके सुंदर सुंदर सिरियल चालू आहे, त्या सोडून आपण ज्ञानेश्वरी ऐकायला आलो, हरिपाठ ऐकायला आलो. कर्मस्वातंत्र्य वापरलं की नाही. सकाळी पेपर वाचावा की ग्रंथ वाचावा, कर्मस्वातंत्र्य आहे. सकाळी इतर बडबड करावी की स्तोत्र म्हणावं, बरोबर आहे. आपण सकाळी पहाटचे भुपाड्या ऐकाव्या की सिनेमाचे गाणं ऐकावे, कर्मस्वातंत्र्य आहे. ज्ञानेश्वरी वाचावी की ललित लेख वाचावे की कोणते मार्मिक दुसरे खूप पुस्तकं वाचावे, हे कर्मस्वातंत्र्य आहे. म्हणून कर्मस्वातंत्र्य वापरण्याची ही जी आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे ती याच मॉडेलमध्ये आहे, अन्य मॉडेलमध्ये नाही. प्राणी करू शकतात का कर्मस्वातंत्र्य आहे का त्यांना, कारण स्वतः त्यांना कळत नाही, त्यांना वाचा नाही, कर्म भोगयोनी आहेत ते. म्हणून मनुष्य शरीरामध्ये जी व्यवस्था आहे, म्हणून या दारातून तो प्रवेश केला जातो. कर्मस्वातंत्र्य वापरता येते. आता आपले मित्र जम्मू काश्मीरला फिरायला चालले आणि समजा आपल्या योगायोगानं आपल्या वर्गाचा अभ्यास वर्ग ठरला शिवगडला, डॉक्टर काकाच्या तिथं, तर आपण कर्मस्वातंत्र्य आहे. आपण तिथं जावं काश्मीरला फक्त ते सौंदर्य पाहायला की आपण अभ्यास वर्गाला जावं, त्याचं कर्मस्वातंत्र्य आहे. आणि म्हणून मनुष्य शरीराचं हे जे आहे ते दारातून मंदिरात प्रवेश मिळतो. असा हा प्रवेश मिळाल्यानंतर क्षणभर
देवाचे द्वारी उभा क्षणभर. क्षणभर म्हणजे एक क्षण आहे काय? एक क्षण आहे काय? क्षणभर म्हणजे एक क्षण आहे का? नाही. क्षणभर म्हणजे आपल्याला एका मिनिटाचे किती क्षण होतात? सेकंद 60. तसं नाही, निमिष जो आहे पापणी वर खाली होते त्याला आपण एक क्षण म्हणूया. आता क्षणभर म्हणजे या शब्दाचा अर्थ म्हणजे देवाच्या द्वारात एक क्षणभर जो उभा आहे त्याला काय होते? त्याला मोक्ष मिळतो. असं जर म्हटलं तुम्ही तर म्हटलं आपण तर किती क्षण उभं राहतो, किती क्षण नामस्मरण करतो. तसं नाही, क्षणभर शब्दाचा अर्थ आयुष्यभर. कारण काय? देवाच्या दारात त्याला सांगितलं. देवाच्या दारात म्हणजे मरणाच्या दारात असाही विचार करा. आपण म्हणतो देवाघरी गेले म्हणजे देवाच्या घरी गेले म्हणजे देवाच्या दारात गेले असतील ना. एक अर्थ घ्या असा दृढार्थाने की देवाच्या दारात म्हणजे मृत्यूच्या दारात जो क्षणभर परमेश्वराचं चिंतन करतो त्याला कुठे काशीची प्राप्ती आहे? मोक्षाची प्राप्ती आहे. म्हणजे अंतकाळी ज्या क्षणी तुमचं प्राण जातो त्या क्षणी परमेश्वराची आठवण होणं. आता परमेश्वराची त्या काळात आठवण होणं म्हणजे त्या काळात आपल्याला आठवण होतच नाही, कारण आपला अग्नी तेवत राहत नाही. आपला अग्नी जो आहे आपला अग्नी जो आहे हा अग्नी मंदावतो म्हणून लोक मरताना थंडे पडतात. तर अग्नी तेवत राहण्यासाठी देवाला काय म्हणायचं आपण की देवा हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. शेवटी तेच विसरले जाते. काय कारण ते आपले नातेवाईक अवतीभोवती जमतात आणि ते आपल्याला विचारतात ओळखलं मला, कारण ते खूप खर्च करून आपल्याला भेटीला आले असतात फॉर्मॅलिटी म्हणून. त्यांना भेटायचं नंतर मग तिरगे नाही गेलं चालतं, जिवंतपणे गेलं की झालं. आपल्यामध्ये ओळखलं आम्हाला म्हणजे तो देवाच्या स्मरणात न राहता नातेवाईकाच्या स्मरणात येतो आणि म्हणजे हो ओळखलं. नाही ओळखलं याला खरं वाटते की एवढी गाडी 2-4 हजार रुपयाची केली आणि हे मला ओळखत नाही. मग मुद्दा काय इथं? देवाच्या दारात जो अंतकाळात माझं स्मरण करतो. आता अंतकाळात स्मरण होण्यासाठी पूर्वीचे आयुष्य घालवलं असेल तर आयुष्यभर कधी देवाचं नावच नाही घेतलं तर शेवटी येईल काय? म्हणून आयुष्यभर केलेला अभ्यास हा अंतकाळी उपयोगात येतो. आयुष्यभर जो अभ्यास केला तोच उपयोगात येतो. आयुष्यभर जी आपण एखादी गोष्ट जोपासली त्याचं स्मरण होते. हा नियम आहे. पहा की ज्याची आवड असते त्याचीच आवड त्याला शेवटी आवड येते. एखाद्याला जर खूप असं धन दौलत जमा करायची असेल तर जाता त्यांना काय वाटते की 1-2 एकर शेतीत विकत घेतली असती तर बरं झालं असतं. कोणाला मोठा बंगला बांधा वाटतं, त्याला वाटतं बंगला बांधला तर बरं झालं असतं. ज्याला सोनं घ्यावं वाटत असलेलं तर सोनं घ्यावं वाटते. कारण आयुष्यभराची आवड हे अंतकाळी येते. आणि म्हणून माऊली इथं सांगतात क्षणभर शब्दाचा अर्थ तो नाही, आयुष्यभर जर ते आपण आवड जोपासली तर काय होईल? शेवटच्या क्षणी आपल्याला तीच येईल. म्हणून श्रीहरीच्या सेवेच्या द्वारातून म्हणजे श्रीहरीची सेवा म्हणजे सद्गुरूंची सेवा आपल्याला वाटचित करावी लागते. त्या दारातून जा. कशासाठी? त्या मोक्षदाराला. आता माऊलींच्या ओव्याकडे पुन्हा जा. माऊलींचा आधार माऊलींच्या शब्दाचा घ्यावा लागतो, त्यांनी पूर्णता येत नाही. आता तनुमन जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. आपल्याला जर या ज्ञानाकडे जावं लागत असेल तर ते गुरु जे आहेत ते ज्ञानाचा पुरठा असं बोलतात. काय आहे ते? ज्ञानाचे आगर आहेत. मग ज्ञानाचा पुरठा जो ज्ञानाचा आगर आहे तिथं जायचं असेल तर कसं जावं लागेल? ते तर सेवा हा दारवंठा. तिथे सेवा दारवंठा मिळतो. दरवाजाचा दारवंठा जो असतो ना तो सेवेचा आहे आणि तो सेवेचा दारवंठा ओलांडूनच आत जावा मग प्रसन्न होते. आणि त्यांनी कशी सेवा करायची? माऊली बोलून जातात. तनु शरीराने, मनु म्हणजे मनाने, तन मन जीवे. धनाला काय कुठे येतं? आपण म्हणतो तन मन धन लावलं. माऊलीने धन्य शब्द वापरला, अंडरलाईन करा. तन मनो जीवे. जीव वाळून टाकला, जीव खर्च केला, रोड झाला. माऊली म्हणतात अगदी हलका झाला सेवा करू. तनु मनु जीवे चरणाशी लागावे म्हणजे काय करावं? त्यांच्या चरणाजवळ लागावं म्हणजे त्याची सेवा करावी. अगर्वता करावे, अगर्वता गर्व न धरता करावे. दास्य करावं. पण कसं? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, सकल. काय शब्द? माऊलींचे शब्द फार मोजके. तन मन जीवे चरणाशी लागावे
अगरवता करावे दास्य सकळ, मग काय होतात ते प्रसन्न होतात. आणि प्रसन्न झाल्यानंतर ते सांगती पुसले, ते जे विचारलं ते सांगतील. आणि ते आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं की काय परिणाम होते. माऊली बोलतात, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. जेणे अंतःकरण, त्यांच्या बोलण्याने अंतःकरण म्हणजे आपलं अंतःकरण म्हणजे आतलं करण, आतलं करण म्हणजे मन स्थिर होते त्या तत्वाशी. जे बोध होतो, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. आणि मग मला संकल्प येत नाही तर विकल्प येईल कुठलं. निश्चिंती होऊन जाते, त्याला ज्ञानाची प्राप्ती होऊन जाते, असं माऊली बोलतात. इथे सुद्धा मला मुद्दा काय सांगायचा आहे, क्षणभर म्हणजे आयुष्यभर, आणि दार म्हणजे साधन. दार म्हणजे साधन आणि क्षण म्हणजे आयुष्य. एक एक शब्द फार महत्वाचा आहे. दार म्हणजे दार नाही आपलं, दार म्हणजे साधन. साधनेनं त्या द्वारातून आत जाऊन आणि एक क्षण म्हणजे आयुष्य घालवलं तर. दुसरं एक प्रमाण सांगतो, माऊलींचे प्रमाण आहे. सुप्रीम कोर्टाचं ते आपल्याजवळ असं छोटं मोठं महाराष्ट्राला जनरल नाही, सुप्रीम कोर्टाचीच रुलिंग आहेत सगळे माऊलींची. माऊली म्हणतात, अगा मरणी जयाचे आठवे ते तो गतीच पावे, म्हणून माते स्मरावी सदाची तुवा. अगा अर्जुना, अगा अर्जुना ऐक, मरणी जयाचे आठवे, मरताना जे जे आठवते ते शेवटच्या क्षणाला ते तो गतीच पावे. आपण जर मरताना शेतीचं स्मरण केलं तर जडत्वाची प्राप्ती. मरताना जर एखाद्या गोष्टीचा मोह धरला तर त्याची प्राप्ती आहे. म्हणजे इतकी वाईट आहे ते. मरताना एखादी वासना शिल्लक राहिली आणि स्मरण झालं, म्हणून त्या हरणाची कथा आहे ना, काय ते हरण एक पूर्ण मोक्ष स्थिती प्राप्त झालेली आहे भरताला. एक हरिण दिसली आणि ते हरिण गर्भी नव्हते आणि तिने अशी उडी मारावी, तितक्यात वाघ आला. त्याने वाघाने तिला पकडलं आणि ते घाबरून तिला काय गर्भपात झाला आणि ते पिल्लू तिथं तिला घेऊन गेलं. ते पिल्लू तिथं पडलं. त्या भरताला असं वाटलं, ह्याच्या आईला वाघाने नेलं, अरे या प्राण्याचं कसं. त्याला कळवळा आला, तो त्याच्या प्रेमात पडला आणि मग प्रेमात पडून त्यांनी संगोपन केलं आणि त्याच्यात मरताना ते आठवलं, ते पिल्लू हरणाचं एक जन्म गेला. अशी कथा आपल्या समोर आहे. ते कथा असं होते की नाही, खरं की खोटं, या गोष्टीत पडायचं नाही. का डॉक्टर काकांचे शब्द आठवायचे, काका म्हणतात हो म्हणायचं. काका काय म्हणतात, हो म्हणायचं. म्हणजे खोटं असलं तरी हो म्हणायचं काय, असा अर्थ नाही त्याचा. त्याचा अर्थ असा आहे की श्रद्धा बळकट होण्यासाठी हो म्हणायचं. सद्गुरू म्हणतात ना, कसं होते, शास्त्र म्हणते ना, म्हणून श्रद्धेचे 3च ठिकाण आहे. कोणते आहेत, शास्त्र, संत आणि श्रीगुरु, चौथं नाही. आणि म्हणून याचं निरूपण करताना संत काय म्हणतात, शास्त्र काय म्हणतात आणि श्रीगुरु काय म्हणतात, याच्या चौथं जर आलं, शरदिवळे काय म्हणतात, त्याला अर्थ नाही. मी म्हणतो, मला असं वाटते याला अर्थ झिरो, बिग झिरो येतो. छोटाही नाही झिरो, बिग झिरो आहे. आणि म्हणून इथं आहे द्वार म्हणजे साधन आणि क्षण म्हणजे आयुष्य. म्हणजे आयुष्यभर केलेला अभ्यास समोर आहे. आयुष्यभर जी तुम्ही आवड जोपासाल तीच अंतस्थानी येईल. माऊलींची ओळी काल सांगून गेलो मी. माऊली म्हणतात, तो एक साप आहे, सापाच्या मुखामध्ये असा बेडूक बसलेला आहे, तो त्याला गिळून राहिला, फक्त मुखच राहिलं डोळ्यासमोर आला, तरी तो काय करतो, माशा खातो. त्याला हे स्मरण होत नाही, अरे आता माशा खाऊन काय करतो, मीच त्याच्या पूर्ण तोंडात गेलेलो आहे. म्हणून माऊली बोलतात, तो त्याच्या मुखात गेलेला असताना ज्याप्रमाणे माशा खातो, तसे जीव सुद्धा लोभ वाढवता, कौन मोह वाढवला, याने बहुत काळ व्यर्थ गेला. इतका मोह वाढवला. माऊली म्हणतात की यांचं आयुष्य वाया जाते, काय करावं. म्हणून इथं वर्णन आहे, दार म्हणजे साधन आणि क्षण म्हणजे आयुष्य. आणि म्हणून श्रीहरी म्हणजे परमेश्वर जेव्हा श्रीगुरूच्या रूपाने भक्ताला भेटतो, प्रत्यक्ष सद्गुरूचं भेटणं म्हणजे काय, ईश्वराचं सर्वोत्तम देणं जर काय असेल तर ईश्वर श्रीगुरूंची प्राप्ती आहे. म्हणजे ज्यांना ज्यांना अनुग्रह झाला, वल्गना नाही, जर शास्त्र सांगते असं माऊली सांगतात. माऊलींचे शब्द सांगतो मी तुम्हाला की श्रीगुरूची प्राप्ती म्हणजे ईश्वराचं सर्वोत्तम देणं. बस. एखाद्या वेळेस आपण गेलो, एखाद्या वेळेस देवळात मंदिरात आपल्या एखाद्या देवाची आपल्याला मूर्ती, आपल्या देवळात जायचं आहे,
पण सद्गुरूकडे जाताना नाही दर्शन झालं तर चालते एक वेळ, म्हणजे कारण ईश्वराचं काम झालेलं आहे. त्याने काय केलं की त्याची कृपा झाली, ईशकृपा झाली, आणि ईशकृपा झाली म्हटलं हा बरा आहे का, आता माझं काम संपलं. आणि मग त्यांनी आपला हात कोणावर दिला, सद्गुरूचा. आता यांना पुढे घेऊन जा. ईश्वराचं सर्वोत्तम देण आहे. म्हणून श्रीहरी म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर जेव्हा श्रीगुरूच्या रूपाने भक्ताला भेटतो, म्हणजे अनुग्रह करण्याची प्रक्रिया होते. त्याच्या अनुग्रहाच्या दारातून तू पुढे जातो. एक दार, अनुग्रह हा एक दार आहे. अनुग्रह म्हणजे काय, दार काय आहे की अनुग्रहामध्ये काय 3 गोष्टींचा समावेश आहे. एक, श्रीगुरूची प्राप्ती, त्यांची कृपा आणि त्यांनी स्वीकारणं. अनुग्रह शब्दाचा आहे अर्थ 3 आहे. श्रीगुरू काय करतात, आपल्याला स्वीकारतात. दुसरा शब्द हाताशी धरतात. हाताशी काय धरतात की मोक्षाच्या प्राप्तीसाठी हाताशी धरतात. त्यांना मोक्षाची प्राप्ती झालेलीच आहे, पण ज्यांना त्या तत्वाचा अनुभव आहे ते आपल्याशी हाताशी धरतात. म्हणून इथं सुद्धा त्या अर्थाने घ्यावं की दार म्हणजे साधन आणि क्षण म्हणजे आयुष्यभर केलेलं त्याचं चिंतन. हरिनामाचा छंद हे ध्यानाचे एक स्वरूप आहे. हरिनामाचा छंद, हरी 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 हे ध्यान करावं. छंद लागला म्हणतात. तो छंद कशात लावायचा, व्यसन लावायचं. व्यसन कशात लावायचं, मला बरेच लोक म्हणतात एखादा शौक तर पाहिजेच माणसाला. तुम्ही बीडी पेत नाही वगैरे, तुम्ही तंबाखू खात नाही, तुम्ही अमकं करत नाही, मग तुम्ही तिथे गेल्यानंतर परत करतील तुम्हाला, ते विचारतील तुम्हाला तुम्ही हे केलं काय, ते केलं काय, ते केलं. तुम्ही प्रत्येकाला नापास होसाल, मग तुम्हाला वापस पाठवतील. अशा अर्थाने जर विचार केला, हा मार्मिकतेचा भाग आपण जाऊ देऊ, तर आपण एक व्यसन करायचं. कशाचं, ज्ञानेश्वरीचं व्यसन करायचं. आणि म्हणून माऊली बोलतात की या ज्ञानेश्वरीचं व्यसन लागलं ते पाठाची ते वाटी जवळ लावाला ओठी तेव्हा ब्रह्मतेची पुष्टी येईल. काही माऊलीचे शब्द आहे. पाठातीची वाटी, याचा पाठ केला. पाठाची ती वाटी पाठाची जेव्हा लावाला ओठी, पिणं नाही, प्राशन केलं नाही, अजून जिभेला लागली नाही बरं ते, ती फक्त वाटी काय केली आपण, ओठाला लावली म्हणजे म्हटलं फक्त तव ब्रह्मतीची पुष्टी येईल अंगा. माऊली बोलतात पाठ करता व्याजे. ही जर पाठ केली तर मग पांडित्य येईल, वेशेजे पांडित्य येईल तुम्हाला. लोक म्हणतील काय पंडित आहे पण काय सुंदर आहे. हे तो सुंदर नाही, त्याची वाचा सुंदर नाही, हा ज्ञानेश्वरीचा प्रत्यक्ष परिणाम आहे. म्हणून कोणी जर एखादा बोलणारा ज्ञानेश्वरीवर असला तर लोक म्हणतात बाबा खूपच चांगला माणूस आहे. तो माणूस नाही चांगला. ती ज्ञानेश्वरी इतकी चांगली आहे की ज्याच्या मुखातून त्याला मोठंच कर. माऊली बोलतात म्हणा येईल ते होईल, वाचा सिद्धीस जाईल, आज्ञा पक होईल. ते माऊलीचे शब्द आहे. वाचा सिद्धीला जाईल तुमची, आज्ञा पक होईल. तुमच्यासमोर हजारो लोक बसतील, तुमची आज्ञा मानतील. का म्हणतील, तो माणूस मोठा नाही आहे बरं. ज्ञानेश्वरी एवढी मोठी आहे, माऊली एवढी मोठी आहे, आणि माऊलींचे शब्द ज्या मुखातून आले माऊलींचे ते शब्द मोठे आहेत. इथे सुद्धा आहे हरिनामाचा छंद, हरी शब्द आणि ध्यानाचं एक स्वरूप आहे. या ध्यानाने 4 प्रकारच्या मुक्ती भेटतात. त्यातली कोणती मुक्ती आहेत, 4 मुक्ती कोणत्या आहेत, सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्य. त्याचा विचार होईल. 4 प्रकारच्या मुक्ती मिळतात. मुखाने सतत हरिनाम घेणाऱ्याला अगणित म्हणजे शुद्ध पुण्याचा लाभ होतो. शुद्ध पुण्य, 2 प्रकारचे पुण्य आहे. एका पुण्याने स्वर्गाची प्राप्ती आहे आणि एका पुण्याने परमेश्वराची प्राप्ती आहे. मग कोणती प्राप्ती करावी, म्हणून माऊली बोलतात यज्ञ करावा, सांगोपांग करावा, जसा शास्त्रात सांगितला तसाच करावा, एक चूक होऊ द्यायची नाही. पण मनात हेतू काय ठेवावा की मला स्वर्गात जायचं आहे. माऊली बोलतात की एवढं सगळं करावं आणि हेतू काय ठेवावा तर मला स्वर्गात जायचं आहे, आणि म्हणून ते पुण्यरूपी पापच आहे. माऊलींनी एक त्यासाठी सुंदर उदाहरण दिलं. माऊली म्हणतात एक इतकी सुगृहिणी चांगली आहे, तिच्या हाताला इतकी चव आहे आणि ती इतकी सुंदर स्वयंपाक करते की तिच्यासारखा स्वयंपाक कोणीच करत नाही. रुचकर स्वयंपाक करते आणि तिला स्वयंपाकाचा त्रासही होत नाही, तिला आवडही आहे, सगळं बरोबर आहे. माऊली म्हणतात तिने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक केल्यानंतर तिने विकून टाकला. म्हणजे पैसे घेतले, विकून टाकला. काही फायदा झाला काय, तृप्ती झाली का कोणाला नाही. त्याप्रमाणे जसं करायचं यज्ञ तसंच करायचं, जसं शास्त्रानुसार करायचं. आणि माझी प्राप्ती सोडून द्यायची आणि काय करायची,
हेतू ठेवायचा आहे, मला स्वर्गात जायचं आहे. आणि म्हणून इथं म्हणतात की ह्या 4 प्रकारच्या मूर्ती कोणत्या पुण्याने प्राप्त होतील? जेणे माते पाविजे ते शुद्ध. ज्या कर्मामध्ये माझी प्राप्ती व्हावी असा अंतस्थ उद्देश आहे ते मला येऊन भेटते. बस समजा. बरेच प्रकारचे लोक करतात. कोणाला वाटलं मला कीर्ती मिळावी, त्याला कीर्ती मिळतात. जो जे वांछिल तो ते लाभो. काही लोकांना वाटते मला त्यातून अर्थप्राप्ती व्हावी, लोकांना पैसे मिळतात, देशी गाडीत फिरतात ज्ञानेश्वरी सांगणारे लोक. असंही नाही. म्हणून जे माऊली आपल्याला अत्यंत गरीब दिसतात धनलाभाने, त्या माऊलींची एक ओवी सांगतात, काही हजारो रुपये घेणारे लोक आहेत आजही. म्हणजे माऊली किती मोठे आहे त्याचा विचार करावा. इथे सुद्धा आहे 4 प्रकारच्या मुक्ती लाभतात, पण कोणत्या अर्थाने? हरी शब्दामध्ये कोणती दांभिकता नसावी. हरी म्हणताना हरी शब्दामध्ये कृत्रिमता नसेल, अकृत्रिम असावं, नैसर्गिक असावं. आणि हरी शब्द उच्चारताना मला काही प्राप्ती हवी आहे, मला अंतस्थ येतो, अंतकरणात येऊ नको. काय शेवटचा हेतू काय आहे? तुझी प्राप्ती व्हावी. म्हणून 18व्या अध्यायात विषयाला माऊली बोलतात, दया भक्तीची येथुली प्राप्ती जे कैवल्या ते परोते सर म्हणते. तो एवढा मोठा अधिकारी असतो की जेव्हा परमेश्वर म्हणतो हे तुला मोक्ष देतो, मग मोक्ष काय देतो मला तू? तर बाजूला दया भक्तीची येथुली प्राप्ती, तो भक्तीने इतकी मोठी प्राप्ती करतो जे कैवल्य ते म्हणजे मोक्ष ते परोते बाजूला हो असं म्हणतो. आणि मग माऊली म्हणतात तो जसा जगतो त्याच्यात माझी नीती दिसते. जयाचे तो जगतो त्याच्यामधून माझी नीती दिसते असं परमेश्वराच्या मुखात माऊलीने ओळी टाकली. इथे सुद्धा तोच विषय, मुखाने सतत हरिनाम घेणाऱ्याला अगणित म्हणजे शुद्ध पुण्याचा लाभ. जेणे माते पावीची ते माझी प्राप्ती व्हावी, हा अंतस्थ हेतू असावा की मला तुझी प्राप्ती व्हावी, म्हणून मी हरी म्हणतो. आता नामामध्ये नाम घेताना काकांनी ज्यांनी अनुग्रह घेतला त्यांना सांगितलं नसेल किंवा सांगितले असेल, काकांनी सांगितलं नाम मुखाने घ्यावं, बरोबर आहे. ते आपण ऐकावं आणि त्या तिचे नाम घेताना त्या देवतेचं स्वरूप आठवावं असं सांगितलं असेल काका. सांगितलं नसेल तर आता काकाच्या वतीने मी सांगून देतो तुम्हाला. काकाने सांगितलं सांगायला लोकांनी मला, त्याला सांगतो. काय आहे कारण की पंचज्ञानेंद्रिय गुंतून जातात. पंचज्ञानेंद्रिय जेव्हा आपण डोळे बंद करतो तर डोळे बंद केल्यामुळे हे दृश्य सृष्टी दिसत नाही, पण मन बंद होत नाही, मन वेगाने धावते. म्हणून बऱ्याच लोकांचा अशी तक्रार आहे की आम्ही देवासमोर डोळे बंद केले की जे विचार यायचे नाही ते विचार येतात, वेगाने येतात, आणि नसलेले विचार येतात, खूप वेगाने धावतात. म्हणून डोळे बंद करता येतात. डोळे बंद करण्यानिमित्त दृश्य सृष्टीचा बाध होतो, पण मला काय मन बंद होत नाही. आणि मन बंद होत नाही कारण पंचज्ञानेंद्रियांचे जे विषय आहे ते स्मरण चालू राहते. आणि स्मरण चालू राहू नये म्हणून ही प्रक्रिया आहे. म्हणून राम म्हटलं, मुखाने म्हटलं, मुख गुंतलं, कानाने ऐकलं, स्मरण झालं, आणि आपण त्या देवतेचं स्मरण केलं, राम आठवलं. डोळ्यासमोर आला राम. कसे आहे? धनुष्य आहे, नीलवर्ण आहे, अत्यंत सुंदर, रेखीव बांधा आहे, पितांबर आहे वगैरे वगैरे असं वर्णन करा. मुकुट आहे. आपल्या राम मंदिरातलं राम आपण डोळ्यासमोर आणावे. कृष्ण म्हटलं, कृष्णाचे बरेच रूप आहेत, त्यातलं बासरी बिसरी असं रूप आणायचं. आणि हरी म्हटलं तर कमरेवर हात. म्हणजे ते स्मृती जेवढी गुंतली, म्हणजे पंचज्ञानेंद्रियांचं गुंतणं झालं, म्हणजे तिथं ती वृत्ती. आणि एक वेदांत शास्त्राचा नियम असा आहे की वृत्ती एका वेळेस एका ठिकाणीच राहते. आपण जेव्हा पाहतो, आता मी तुम्हाला सर्वांना पाहत आहे, तुम्ही मला पाहता, मागच्या वस्तूच पाहत आहे, तुम्हाला एकच वस्तू एका वेळेस दिसलेली आहे, पण त्याचा वेग जास्त इतका आहे, आपल्याला वाटतं की सगळं दिसलं मला एका वेळेस. जसं नाही, मी डोळ्यातून माझी वृत्ती निघाली, मला प्रदीप भाऊ दिसले, या आकाराची झाली, या आकारातून ती वृत्ती आत आली, त्या आत गेली, मनाकडे गेली, मनातून बुद्धीकडे गेली, नंतर कळले प्रदीप भाऊ आहे, नंतर यांच्यावर गेली, हे काळे साहेब आहे, नंतर यांच्यावर गेली, ह्या ताई आहे. असं करत करत ते पाहिलं, पण त्याचा वेग इतके वेगात आहे की ते आज भरकन जाते, भरकन येते. हा वेग फार निमिषभरापेक्षा त्याच्यातला मायक्रो सेकंदमध्ये आहे. आणि म्हणून काका नेहमी एक उदाहरण देतात सुंदर त्याचं, की एक दिवस माझ्या पत्नीनं आंघोळ करायला जाताना सांगितलं की दुधाकडे लक्ष द्या. मग काका म्हणत मी दुधाकडे टक लावून पाहत होतो, लक्ष द्यायला सांगितलं म्हणून. पण वेदांत शास्त्राचा विचार आला आणि जे व्हायचं ते
झालं आणि नंतर ती आंघोळून झाल्यानंतर जे व्हायचं तेही झालं. जे आपल्या घरात होते तुम्हाला सांगितलं होतं ना, एक धड लक्ष देता येत नाही असं काहीसं काका बोलतात. याचं कारण असं आहे की वृत्ती म्हणजे डोळ्या देखत देखत दूध काय झालं गॅसवर सांडलं. याचं कारण काय की डोळ्याला दिसत होते पण वृत्ती तिथं अबसेंट होती. आणि म्हणून एखादी व्यक्ती आपल्यासमोर आली की नमस्कार ओळखलं का, तर आपल्याला ती ओळखीची वाटते पण आपल्याला आठवत नाही, कारण वृत्ती आपली कुठतरी गुंतलेली असते. आणि म्हणून बरेच लोक म्हणतात इतक्यात काही तुमचं लक्ष नाही बा. आपल्या मग काही अशा विवंचना असल्या की इतक्यात तुमचं कशात लक्ष नाही, तुम्ही जेवण करताना काही मीठ नव्हतं असतं, विना मिठाचंच खाल्लं तर वृत्ती गुंतलेली होती, पोटात 2-4 केसेस आहे. हे माझं नेहमीच होतं. मीठ जास्त झालं आणि मीठ कमी झालं तरी बरोबर जेवण करून घेतो, नंतरही जेवायला बसते तेव्हा मी त्यावर मीठच नव्हता. तुम्ही सांगितलंच नाही की अरे माझी वृत्ती कुठे होती, कोर्टात गेली होती. मला 11 वाजता कोर्टात जायचं आहे. मुद्दा काय चालला आपला की मुद्दा सगळं वेदांतशास्त्राचा चालला. नामधानकाने वाणीने नाम घ्यावे, फार मोठ्याने म्हणू नये. काय त्याला त्रासही होऊ शकतो, नामाचाही त्रास होऊ शकतो, देवाच्या नावाचाही त्रास होऊ शकतो. आणि म्हणून हळू आवाजात म्हणावं, कानाने तो मंत्र ऐकावा, डोळ्याने त्या त्या देवतेचं रूप आहे ते डोळ्यासमोर आणावं आणि नंतर असा विचार करावा या नामधारक आपण राम कृष्ण हरी असं म्हटलं, त्या देवता 3 समोर आल्या पण त्या तिन्ही देवता एकच आहे हा आपण पक्का निर्णय करावा. आणि त्या देवतेचा लक्षार्थाने काय म्हणावं की ते ब्रह्म. म्हणून आपल्याला धनुष्यधारी राम दिसला, बासरी असलेला आपला कृष्ण आहे आणि पांडुरंग परमात्मा बसलेल्या कबरेवर हात घेऊन उभे आहेत. हे तिन्ही देवतांचं स्वरूप असलं तर लक्षार्थाने काय आहे, ब्रह्मच आहे. आणि वाच्यार्थाने काय आहे, राम कृष्ण हरी. म्हणून असा विचार करावा. या युक्तीने शरीर आणि जग याचा विसर पडतो. या हरिनामाची प्रक्रिया सांगतात. याने शरीर आणि जगाचा विसर पडतो. म्हणजे तुमचं अंतःकरण गुंतलं की जगाचा विसर पडतो. म्हणून आपण आपल्या प्रापंचिक आपल्याला दगदग असली की आपण म्हणतो जरा बाहेरून येऊ जरा बरं वाटते असं म्हणतो ना. त्याचं काय कारण आहे की इकडची वृत्ती आणि घरी आले की पुन्हा विचार येतात ते. म्हणून वर्गात गेलं की बरं वाटते असं म्हणतो आपण. हरिपाठाच्या वर्गाला गेलो बरं वाटतं. याचं कारण काय, आपली वृत्ती घरातली जी वृत्ती होती ती वृत्ती आपल्याला काय होते ते बाधित होते, ही वृत्ती चालू होते मग त्याला चेंज होते जरा. म्हणून चेंज होण्यासाठी सुद्धा ही सगळी प्रक्रिया हरिपाठात आहे. आणि म्हणून माऊली बोलतात वृत्ती असं करत करत हरी 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 असं म्हणतात वृत्ती हरिमय होती. पण माऊली म्हणतात हरिमय वृत्ती होण्यासाठी एक त्याला पुण्याची प्राप्ती पाहिजे, पूर्वजन्मातलं सुकृत पाहिजे. नाही तर माऊली बोलतात बघ, माऊली म्हणतात कवडाची वेचिती. लोक काय करतात, कवडाची शब्द अर्थ आहे फक्त पैसे. माऊलींना त्या काळात लिहून ठेवलं बरं की लोक एक दिवस असं करतील की सगळं कायशार येतील याच्या पैशावर येईल म्हणून. आणि म्हणून माऊली बोलतात उथळपणे सुरू असलेले नाम खोलवर जाण्याची प्रक्रिया हरिमुखाने हरी 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 म्हणते. उथळ नाम होते पहिल्यांदा कसं होते नाम, उथळ होते. मग हळूहळू 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 त्याची प्रगती होते. आणि हरी एक स्थिर तत्व आहे. हरी नावाचं तत्व कसं आहे, स्थिर तत्व आहे. आणि हरी सोडून सगळं अस्थिर तत्व आहे, अस्थिरच आहे. शरीर स्थिर आहे की अस्थिर आहे, चंचल या अर्थाने नाही. कारण हे याला काय, याला उपजेते, याला एक दिवस नव्हतं, एक दिवस आहे आता, आणि एक दिवस झिजत एक दिवस नसणार आहे. आणि म्हणून त्याला विकार आहेत त्याला. ती कधीतरी सुंदर होतं, कधीतरी तरुण होतं, कधीतरी ते शरीर अत्यंत आईच्या गर्भात होतं, गोळा होता, त्याला पिंड होतं, पिंड रूपाने होतं. म्हणून वडिलांच्या शरीरात सुप्त रूपाने आहे, त्याला प्रगटीकरण नाही. आईच्या उदरामध्ये पिंड रूपाने आहे. आणि म्हणून हे दुसरी प्रक्रिया पहिली प्रक्रिया पकडतो. म्हणून शेवटचं काय करतो आपण, तेरवीच्या अगोदर पिंडदान, कारण ते प्रक्रिया आहे. आणि मग असं करत करत मग माऊलीचं होतं हरी एक स्थिर तत्व आहे. उपनिषदात प्रतिपादित ब्रह्म शब्दाच्या जागी माऊलींनी हरी या शब्दात घातला आहे. उपनिषदांनी याच हरीला काय म्हटलेलं आहे, ब्रह्म म्हटलं. पण ब्रह्म उपनिषदांनी जे ब्रह्म म्हटलं त्याच जागी माऊलींनी हरी म्हणून त्या ब्रह्माला हरी नाव दिलं.
उपनिषद प्रतिपादित ब्रह्म आणि माऊली प्रतिपादित तेच हरी. पण हरी आणि ब्रह्म वेगळं नाही. तेच ते आहे. त्या तत्वाला अभेदाने अनुभव येण्यासाठी योगायागाची साधने अवघड आहे. त्या तत्वाची अनुभव येण्यासाठी योग याग विधी हे म्हणजे काय, योगाने त्याची प्राप्ती होत नाही. का नाही होत योगाची प्राप्ती? माऊली म्हणतात योग काय आहे, एक क्रिया आहे आणि क्रियाने त्याची प्राप्ती होत नाही. कोणतंही कर्म केल्याने त्याची प्राप्ती होत नाही. आणि म्हणून इथं वर्णन आहे, माऊली वर्णन करतात की एखादा डोंगर जर गिळायचा असेल तर आपलं तोंड फाटेल का नाही? डोंगर गिळता काही न फाटेल तोंड. माऊली बोलतात डोंगर गिळायचा तर तोंड फाटणार नाही काय? त्याप्रमाणे हा अत्यंत अवघड आहे. हा योग इतका अवघड आहे. काकांनी उदाहरण दिलं ज्ञानेश्वरीतलं ज्यावेळेस अभ्यासवर्गाच्या आशीर्वाद वचनामध्ये की ते सती एकदाच जाते. पण योग याग करणारे हे नित्य नवा दररोजचा नित्य त्यांचा काय आहे, हा ते नित्य अग्निप्रवेश आहे. हा नित्य अग्निप्रवेश आहे, इतकं कठीण आहे. आणि म्हणून पहिल्या अभंगामध्ये माऊलीने देव शब्द वापरून ग्रंथाचा आरंभ केला. देवाची पहिला शब्द काय वापरला, देव. आणि कोणताही ग्रंथ चालू करताना मंगलाचरण करण्याचे शिष्टाचार आहे. मंगलाचरण माऊलींनी मंगलाचरण केलं. माऊलींनी काय मंगलाचरण केलं? ज्ञानेश्वरीत ओम नमोची आद्या. आद्या म्हटलं आद्य तत्व आहे. चराचरामध्ये व्याप्त असलेलं, आत असलेलं, बाहेर असलेलं, संपूर्ण जगताला व्यापून उरलेलं असं तत्व आहे. त्याचा उच्चार केला माऊलीने ओम नमोची आद्या. वेद प्रतिपाद्य कोणतं तत्व आहे ज्याचं वेदानं प्रतिपादन केलं? जय जय द्वंद्व जय जय करतो आणि जय जय स्ववेद्या. त्या तत्वाला जाणण्यासाठी तेच तत्व आहे आत्मरूप असलेले तत्व. माऊलीने याच्यामध्ये 3 प्रकारचं ज्याप्रमाणे मंगलाचरण केलं. एक आशीर्वाद रूप मंगलाचरण केलं, एक नमस्क्रिया रूप मंगलाचरण केलं आणि एक वस्तू निर्देश रूप मंगलाचरण केलं. ग्रंथाच्या आरंभी ज्याप्रमाणे मंगलाचरण करावं त्याच प्रकारे माऊलींनी हा हरिपाठ सांगताना सुद्धा देव शब्द उच्चारून मंगलाचरण केलेलं आहे. म्हणजे देव शब्द उच्चारला. आता देव शब्द उच्चारून वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू निर्देश म्हणजे काय? मला जर शब्द कठीण वाटणार नाही. वस्तू म्हणजे काय? लौकिकातल्या ह्या दिसणाऱ्या सगळ्या वस्तू आणि अध्यात्मशास्त्रात वस्तू म्हटलं की ब्रह्म बस. आणि एका अर्थाने माऊलीने वापरला वस्तू म्हणजे श्रीगुरु. ए तर वस्तू असे सामर्थ्य शक्ती असं उल्लेख आला. माझ्या समोर कोण बसलेला आहे? मदमुदी सद्गुरु जेने तारुलो संसार गुरु म्हणून विशेष अत्यागुरु विवेकावर. माऊली बोलतात वस्तू असे सामर्थ्य शक्ती. माझ्या समोर जे वस्तू आहे म्हणजे ब्रह्म आहे. वस्तू म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म या अर्थाने कोण बसलेले आहे? माझे श्रीगुरु अशा अर्थाने. आता वस्तू निर्देश रूप मंगल काय केलं? देव शब्दाने केलं. आणि देव शब्द वस्तू निर्देश रूप या अर्थाने. वस्तू निर्देश म्हणजे दाखवणं आणि रूप म्हणजे रूप नाही ते स्वरूप आणि म्हणून ब्रह्म या अर्थाने वापरलं. देव शब्दाचा सामान्य अर्थ दुसरा आहे प्रकाश असा आहे. कोणता प्रकाश? सूर्याचा, चंद्राचा, बॅटरीचा, लाईटचा नव्हे, हा प्रकाश. म्हणून देव शब्दाचा सामान्य अर्थ प्रकाश असा आहे. आता प्रकाश सांगितल्याबरोबर आपल्याला जो प्रकाश दिसतो असं नका समजू. दुसऱ्या अर्थाने सांगतो काकाच्या शब्दात. काय प्रकाश पडला? 10वीत तुम्ही आता जरा प्रकाश पडा म्हणजे याचा अर्थ काय? आपण मुलाला म्हणतो अभ्यास करा जरा प्रकाश पडा म्हणजे काय करा? म्हणजे प्रकाश पडा म्हणजे असं काही बॅटरीचा प्रकाश पडा म्हणतो काय? म्हणजे काही कळून घ्या. प्रकाश पडायचा अर्थ कळणे. काय प्रकाश पडला? काही प्रकाश पडला काय म्हणजे काही कळलं काय? कळणं नावाचं तत्व जे आहे त्याला प्रकाश म्हणतात. कळणं चला इतकं. पुढचं या लौकिकातल्या ज्या वस्तू आहेत या सूर्याच्या प्रकाशात दिसतात. सूर्याच्या प्रकाशात किंवा लौकिक प्रकाशात दिसतात. पण दिसलेल्या वस्तू त्या देवाच्या प्रकाशात कळतात. बरोबर? अजून जरा कठीण होईल. निबिड अंधारामध्ये आमच्या घराच्या पलीकडे अंधार आहे. या अंधाराचं प्रकाशन कोण करते? कोण करते अंधाराचं प्रकाशन? मी अंधारात आहे
मी अंधारात आहे कोणी सांगितलं? कोणाला कळलं? मला कळलं ना. अंधारात मी दिसत नाही, मलाही लोक दिसत नाही, पण अंधारात मी आहे ही कल्पना मला आहे की नाही? एक प्रकाश शब्दाचा अर्थ आहे कळणं. आपण आपल्याला स्वप्न पडते, त्या स्वप्नातले वस्तू असतात म्हणून कळतात की नसतात म्हणून कळतात? उत्तर द्या. असतात म्हणून कळतात आहे काय स्वप्नातले पदार्थ? स्वप्नात तुमच्या हत्ती आला मोठा, तो होता म्हणून आला की नव्हता म्हणून आला? नव्हता म्हणून आला. मग नव्हता तर आला कसा? मग वस्तू दिसण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या तिथे उपलब्ध होत्या काय? त्याचं उत्तर नाही. वस्तू दिसण्यासाठी ती वस्तू असावी लागते, सामान्य प्रकाश असावा लागतो, डोळस असावे लागतात, आणि ती वस्तू आपल्या दृष्टीच्या टप्प्यात असावी लागते. हा मोबाईल जर या पल्लवीच्या कडे असला, घरी असला, तर मला दिसणार नाही. हा वस्तूच्या टप्प्यात आहे, हा आहे, माझे डोळस आहे, लौकिक प्रकाश आहे. मात्र स्वप्न दिसताना या सगळ्याच गोष्टी नसतात. स्वप्न दिसताना वस्तू नसते, डोळे बंद असतात, निबिड अंधार असते, आणि ती वस्तूही नसते, पाहणारही कोणी नसते, पण त्या सगळ्या वस्तू दिसून नसून सुद्धा सगळ्या गोष्टी नसताना कळतात. त्या कोणत्या प्रकाशात कळतात? त्या देवाच्या प्रकाशात कळतात. त्याला प्रकाश म्हणा. लक्षात शब्द आहे. आणि म्हणून इतका सगळा विस्तार कशासाठी झाला की या देव शब्दाचा अर्थ एक सामान्य अर्थ प्रकाश असा घ्या. आणि माऊलीच्या शब्दात सांगायचं झालं तर माऊली बोलतात, मी तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगेल, पण कोणत्या प्रकाशात सांगेल? निवृत्ती दीप उजेडे देखेन मी. निवृत्ती रूपी दिव्याच्या प्रकाशात. आता माऊलींसमोर निवृत्ती रूपी दिवा होता काय? नाही, निवृत्ती रूपी दिवा नव्हता, पण श्री निवृत्तीनाथ सद्गुरु रूपाने होते. आणि म्हणून तिचा प्रकाश शब्दाचा अर्थ ज्ञान घ्या. आणि या प्रकाशात मी तुम्हाला सांगेन. म्हणून एक अर्थ आहे देव शब्दाचा प्रकाश. देव शब्दाचा पुन्हा एक अर्थ ज्ञान असा होतो. ज्ञान म्हणजे कळणं. माऊलीच्या शब्दाकडे पुन्हा जाऊ. सुप्रीम कोर्टच घेऊ आपण आज. माऊली म्हणतात, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे अशी स्फूर्तीपुरे अर्णशी ती बुद्धिस्पुरे अर्णशी ती वस्तू आहे. सर्वांच्या हृदयदेशी, सर्वांच्या हृदयाच्या देशा म्हणजे हृदय काय? तुम्ही आले बाहेर आले, मी म्हटलं की कोण आहे? तर मी म्हणालो कोण आहे? ते म्हणजे काळे आहे. मी कोण काळे? मी म्हणजे अनिल काळे. अनिल काळे कोण? म्हणजे जळगावून आलेला अनिल काळे. कोण आहे तुमचा मित्र? कोण आहे? वर्गाला येतो. मी 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 याचं जे स्फुरण झालं, मी हाय मी हाय हे जे सांगितलं, या अनंत प्रकारे मला सांगितलं मी या मीला स्फुरण देणारा एक तत्व आहे. आणि ते प्रकाश तत्व आहे, ते ज्ञान तत्व आहे, ते ब्रह्म तत्व आहे. आणि मग ते ज्ञान तत्व नावाचं तत्व, त्याला देव या अर्थाने म्हणा ज्ञान तत्व. त्याला वेदांत शास्त्रामध्ये संवित म्हणतात, आपण पाहून गेलो. त्याला स्फूर्ती म्हणतात आणि त्याला चित्त म्हणतात. सगळ्या अर्थाने एकच आहे देव शब्दाचं. आणि म्हणून या अर्थाने देव शब्दाचे दोन अर्थ, पुन्हा दोन अर्थ. पुन्हा अर्थ ब्रह्म म्हणजे देव, कुटस्थ म्हणजे देव, साक्षी म्हणजे देव, भूमा म्हणजे देव, आणि आत्मा म्हणजे देव. या सगळ्या अर्थाने हे कठीण शब्द आहे. संवित किती कठीण आहे. आणि मग कठीण वाटते. आणि म्हणून माऊलीने म्हटलं हरी एक हरी आत्मा जीव शिव सम. एक हरी, एकच हरी आहे. जीव शिव दोन नाही, समा एकच आहे. त्याच्या अर्थाने माऊलींनी देव शब्द सगुण आणि निर्गुण या दोन्ही स्वरूपी एका नावाचे दोन बाजू आहेत. या अर्थाने हरी बापा सगुण तोच आहे आणि निर्गुण तोच आहे. तुझं सगुण म्हणू की आणि सगुण निर्गुण म्हणा पुढे एक गोविंद रे. अरे तूच आहेस, तूच सगुण आहेस, तूच निर्गुण आहेस. आणि म्हणून हरी शब्द सगुण बोधक आहे, पण तो याचं स्वरूप कसं आहे? निर्गुण. सगुण बोधक केला ना तो हरी, तो हरी सगुणातला हरी सगुण बोधक शब्द आहे. आणि म्हणून उभय स्वरूपी माऊलींना मान्य असल्यामुळे सगुण आणि निर्गुण असा उभयार्थी शब्द वापरला. सगुण म्हणा तर तुम्ही म्हणा असं कसं देवाला स्वरूप म्हणता तुम्ही? सगुण म्हणता
निर्गुण म्हणा, असं कसं तुम्ही निर्गुण म्हणता, म्हणून सगुणही आहे निर्गुणही आहे. मग असं न म्हणता माऊलींनी त्याला देव शब्द वापरला आणि उभयार्थी शब्द वापरला. तो सगुणही आहे, तो निर्गुणही आहे. आपला विस्तार काय चालला आता, देवाची आहे. तर देव शब्दाचा अर्थ सांगला, देव 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 काय आहे, तो सगुणही आहे निर्गुणही आहे. मग सगुण म्हणावं तर निर्गुणाला बाधा येते, निर्गुण म्हणावं तर सगुणाला बाधा येते. उभयार्थी शब्द वापरला देव. आणि म्हणून या सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक यायशी, बुद्धीस पुरे अरणीशी ती वस्तुगामी, या अर्थाने म्हणायचं. आणि म्हणून सगळ्या लौकिक जीवनामध्ये जे आपल्याला कळणं 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 नावाचं तत्व आहे, त्याला देवतत्व म्हणतात. आपण त्याचं वर्णन काकाचे शब्द सांगू, काकाचे शब्द उसने घेऊ. काका म्हणतात, मला ही वस्तू पाहून कळली, पाहून कळली. मला ही वस्तू स्पर्श करून कळली. मला ही वस्तू अनेक प्रकारे पाहून कळली, स्पर्श करून कळली. कळणं सामान्य आहे, कळलं कसं, पाहून कळली, स्पर्श करून कळली, यांनी सांगितलं म्हणून कळली. पण कळणं मात्र सगळं कळणं नावाचं तत्व आहे. आणि कळणं 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 जाणीव होणं हे जे तत्व आहे त्याला देवतत्व म्हणतात. आणि ते देवतत्व माऊलींनी याला देव शब्द अर्थाने इथं वापरलेलं आहे. माऊलीच्या पहिल्या अभंगात चरणात अंतरंग साधन सांगितलं, अंतरंग सांगितलं. आणि ते अंतरंग साधन काय आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फापट पसारा खूप शास्त्राचा आहे, तो माऊलींनी इथं कमी केला. खूप पसारा आहे माऊली. किती शास्त्र आहे या जगात, इतकी शास्त्र आहे की आपण जर त्या शास्त्राचा अभ्यास केला तर आपल्याला करणं शक्य नाही. आणि आपल्याला जे प्राप्ती भेटायची ती प्राप्ती होत नाही. आणि म्हणून इतके साधनामधून नेमकं आणि नेटकं साधन काही सांगायचं असेल तर हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. माऊलींनी सांगितलं, माऊली उदाहरण देतात. माऊलींनी उदाहरण सांगितलं की सूर्य उगवतो सकाळी. सूर्य उगवल्यानंतर सगळ्या वाट्या प्रकाशित होतात. काही वाट्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात, काही वाट्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात, काही उत्तरेकडून दक्षिणेकडे, दक्षिणेकडून उत्तरेकडे. पुन्हा 4 भागात पुन्हा वाटा, नैऋत्य, ईशान्य वगैरे वगैरे. म्हणजे अशा अनंत प्रकारच्या वाटा आहेत. मग सगळ्या वाटांनी सूर्यप्रकाशित झाल्यानंतर आपण जर गेलो तर आपण योग्य ठिकाणी जाणार नाही. आणि म्हणून आपल्याला वाट विचारायला लागते, का अकोटला जायचं, कुठे जायचं. मग तुम्ही उत्तरेकडे जा अकोल्यावरून, मग तुम्ही अकोटला जा. मला पातूरला जायचं, तुम्ही पातूरला जायचं दक्षिणेकडे जा. पण असं कोणाला तरी विचारावं लागते. आणि म्हणून तो सांगणारा जो असतो तो सद्गुरू असतो, त्याला सद्गुरू असं म्हणतात. माऊली म्हणतात, उदले या गभस्ती अशेषही वाटा दिसती. गभस्ती शब्द अर्थ सूर्य उगवल्यानंतर सगळ्या वाटा दिसतात. पण तेथुल्या काय चालती, पण तितक्या काय आपण चालतो काय, त्याप्रमाणे अनंत प्रकारचे शास्त्र आहे. अनंत प्रकारे शास्त्रात निर्देश आहे ब्रह्मप्राप्तीचा. म्हणून माऊली म्हणतात, इतका दगदग करू नका, कारण इतका वेळ कोणाला नाही, संसारिकाला नाही. आणि म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि म्हणून फापट पसारा इथं टाकला. आणि म्हणून साईचं दूध ढवळून घ्यावं, त्यातून लोण्याचा घट्ट गोळा करावा. तसं मला सारभूत तत्व माऊलींनी दिलं, त्याला हरिपाठ म्हणतात. आणि हे अंतरंग साधन हरिरूप होण्यासाठी जर काही असेल तर तो हरिपाठ आहे. बाकीचा विस्तार, हा थोडा शास्त्राचा विचार जास्त झाला, तुमच्या डोक्याला झिंझाने आले असतील. त्यामुळे हरी काय आहे, अजून पहिल्या अभंगाला आपण स्पर्श केला, पण पहिल्या 4 चरणामधलं एकच चरण झालं, 3 चरण उद्या पाहू. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.